श्रीयंत्राची तर आता ओळख असेलच, कारण की आज भरपूर जणांच्या घरामध्ये देवघरामध्ये श्रीयंत्र पाहायला मिळतं. छोटी साईज, मोठी साईज असेल किंवा मेरू श्रीयंत्र असेल हे नक्कीच पाहायला मिळतं. पण आपल्या देवघरामध्ये फक्त श्रीयंत्र स्थापित करून चालेल का? हो, मान्य आहे की श्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचं आसन आहे. अखंड लक्ष्मी घरात आणण्यासाठी, डोक्याला कर्ज निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय हा मानला जातो. पण श्रीयंत्र फक्त स्थापित करून चालणार नाही, कारण की माता लक्ष्मीचं हे आसन आहे आणि माता लक्ष्मीला सर्वात मोठी प्रिय गोष्ट म्हणजेच कमळाचं फूल, जे आपल्याला रोज आपल्या श्रीयंत्र अर्पण करायचं असतं. आता आपल्याला रोज कमळाचं फूल भेटणं तर शक्य नाही, त्याच्यामुळे आपल्याला कमळाचं बी, जे कमळाच्या बिया म्हणजे फुलातून उत्पन्न झालेलं असतं बी, त्याला आपण कमळगट्ट्याची माळ म्हणतो. ही कमळगट्ट्याची माळ आपल्याला रोज श्रीयंत्रावर अर्पण करायची असते आणि याच्यावरती सेवा सुद्धा करायच्या असतात. आता ही कमळगट्ट्याची माळ कुठे भेटेल, घरामध्ये आणल्यावरती कशी स्थापित करायची, तिची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची आहे, सोबत याच्यावरती रोज आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहे, की जेणेकरून लक्ष्मी आपल्याकडे खेचून येऊ शकते. हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर माझ्या YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.